नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसं की माहिती आहे आपल्या सर्वांना, की म्हाडा पुणे मंडळाची सोडत सुरू आहे आणि या सोडतीमधील जे काही स्कीम्स आहेत, त्या स्कीम्सचे डिटेल व्हिडिओ आपण बनवत आहोत. यापूर्वी सुद्धा आपण बरेच डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत आणि पुढे सुद्धा आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत. मागच्या सोडतीमध्ये सुद्धा बनवले होते आणि ते सुद्धा या सोडतीमध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. सो हे सर्व व्हिडिओज तुम्ही जर आतापर्यंत बघितले नसेल, तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन सर्च करून ते बघू शकता आणि पुढील व्हिडिओ बघत राहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवायचं जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज मिस नाही करणार. आणि जसं की आपला पास्ट एक्सपिरियन्स आहे की आपण बघितलेलं आहे की म्हाडाचे फ्लॅट म्हटलं की काय करतात, म्हाडासाठी सेपरेट बिल्डिंग काढतात. पहिली गोष्ट सर्वात कॉमन गोष्ट आहे. त्यानंतर किंवा मग म्हाडासाठी कॉमन जरी सेम बिल्डिंग मध्ये असेल तरी मग काय करतात की फ्लॅटचे फ्लोअर्स कुठले देतात, तर कधी कधी पार्किंग फ्लोअरला फ्लॅट देतात फ्लॅटला, किंवा मग पार्किंगला जरी नाही म्हटलं तरी मॅक्झिमम बिल्डर काय करतात, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर अशा फ्लोअरला फ्लॅट देतात आणि मॅक्झिमम फ्लॅटला बाल्कनी सुद्धा नसते. पण चिंता करण्याची गरज नाहीये, कारण की आज मी तुमच्यासोबत अशा स्कीम घेऊन आलेलो आहे ज्या स्कीम मध्ये तुम्हाला फक्त बाल्कनी तर भेटणारच आहे, सोबतच तुम्हाला फ्लॅट हाय राईज मध्ये भेटणार आहेत. हाय राईज मध्ये म्हणजेच जवळपास 14 माळ्यापर्यंत सुद्धा तुम्हाला भाड्याचे फ्लॅट तुम्हाला इथे या स्कीम मध्ये बघायला भेटतील आणि लोकेशन सुद्धा चांगलं आहे. लाईफ रिपब्लिक चा जो गेट आहे त्या गेटच्या समोरच हे सर्व स्कीम्स तुम्हाला बघायला भेटेल आणि सोबतच हे कॉमन बिल्डिंग मध्येच आहेत. सो तुम्हाला बघा ऍडव्हान्टेजेस, कॉमन बिल्डिंग मध्ये फ्लॅट आहेत, कॉमन बिल्डिंग मध्ये असून सुद्धा तुम्हाला 2 BHK भेटत आहेत, विथ बाल्कनी भेटत आहेत आणि हाय राईजला भेटत आहेत. ग्राउंड फ्लोअर किंवा बेसमेंट किंवा पार्किंग फ्लोअरला नाही तर हाय राईज 8 फ्लोअर टू 14 फ्लोअरला फ्लॅट भेटत आहेत. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, यामध्ये सर्व डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या स्कीम बद्दलची शेअर करणार आहे आणि ती स्कीम, ज्या स्कीम बद्दलची मी माहिती देतो, ती स्कीम म्हणजे अक्षरा ग्रँडियर पुनावळे या लोकेशनची आहे. त्याचा स्कीम कोड आहे 898. सो या स्कीम बद्दल आपण माहिती बघणार आहोत. सो या स्कीम बद्दलची थोडक्यात माहिती, स्कीमचं कोड आहे 898, नाव आहे अक्षरा ग्रँडियर, लोकेशन आहे पुनावळे. एक्झॅक्ट लोकेशन आपण पुढे बघूयात, पण तुम्हाला जसं सांगितलं लाईफ रिपब्लिकच्या गेटच्या समोरच आहे. लाईफ रिपब्लिकला बरेच गेट आहेत, सो हे वेस्ट साईडचं गेट आहे जे की पुनावळे साईडला ओपन होतं, तर त्या साईडच्या गेट जवळ आहे, ईस्ट साईडचा सॉरी. इथे टोटल फ्लॅट्स 20 फ्लॅट्स आहेत, जे सर्व 2 BHK फ्लॅट्स असतात ज्यांचं की कार्पेट एरिया 50 स्क्वेअर मीटर पर्यंत जातो आणि LIG इन्कम ग्रुपसाठीच आहेत, अर्थातच ज्यांचं वार्षिक उत्पन्न फॅमिलीचं उत्पन्न 9 लाखाच्या आतमध्ये येतं. हे यांची प्राइस आहे 28.7 लाख. हे बेस्ट प्राइस असते मित्रांनो, यामध्ये ऍडिशनल चार्जेस पकडून 32, 33, 34 पर्यंत सुद्धा ती टोटल कॉस्ट तुमची जाऊ शकते. याचं पजेशन आहे डिसेंबर 2028 पर्यंत. या सर्व 2 BHK फ्लॅटला तुम्हाला बाल्कनी बघायला भेटेल. इथे लिटिगेशन कुठल्याही टाईपचे नाही येतं आणि जसं की सांगितलं हे कॉमन बिल्डिंग मध्ये असतील, जे की इथे 3 टावर्स आहेत, A1, A2, A3. हे सर तिन्ही टावर्स कनेक्टेड येतं आणि A2 मध्ये म्हणजेच मधला जो टावर आहे त्यामध्ये तुम्हाला 26 माळ्याचे टावर्स असेल सर्व. सो मधल्या टावर मध्ये 8 ते 14 फ्लोअर पर्यंत तुम्हाला भाड्याचे फ्लॅट तुम्हाला बघायला भेटतील. सो आता लोकेशन समजून घेऊयात की लोकेशन एक्झॅक्टली कुठे आहे. तुम्ही अक्षरा ग्रँडियर नावाने सर्च केलं तर तुम्हाला लोकेशन अर्थातच सापडेल. या लोकेशनला कसं जायचं, तर ते तुम्ही इथे भूमकर चौक आहे, भूमकर चौकापासून पुढे तुम्ही मुंबई साईडला जाताय तर किंवा लोणावळा साईडला जायचं हायवेने, तर इथे दत्तवाडीचा जो चौक आहे तिथून तुम्हाला पुनावळेचा रोड लागेल. सो या पुनावळच्या रोडने तुम्हाला आतमध्ये जायचंय. त्याला दुसरीकडने सुद्धा जाता येतं, या साईडने सुद्धा JSPM कॉलेजच्या नंतरचा रोड आहे, इकडनं पण जाता येतं बहुतेक, बट मेन रोड आहे पुनावळेचा रोड. तिथून लेफ्ट मारून तुम्हाला सरळ सरळ जायचंय आणि समोर एकदम अजून मोठा राईट येईल, जिथे की छोटासा मॉल सुद्धा आहे, तर तिथून तुम्हाला अगेन राईट मारायचा आहे. हा लॅटिट्यूड मॉल आहे. सो लॅटिट्यूड मॉल पासून तुम्हाला राईट मारायचा आहे. राईट मारले की तुम्ही जर सरळ जर गेले पुढे, तर हा एरिया, इथून तुम्हाला लाईफ रिपब्लिकचा एरिया गेट सुरू होईल. सो पुढचा एरिया तुम्हाला लाईफ रिपब्लिकचा आहे, ज्यामध्ये की लाईफ रिपब्लिकची जे मागचा व्हिडिओ बनवला त्यामध्ये तुम्हाला माहिती सांगितली होती लाईफ रिपब्लिकची. हे तुम्ही बघू शकता, ही पूर्ण टाउनशिप आहे मोठी. तर तुम्हाला पुढे एंड पर्यंत जायचं नाही, त्याच्या अगोदरच तुम्हाला इथून इथे GK राईसची बिल्डिंग लागेल, अडम विले सोसायटी लागेल. अडम विले सोसायटी नंतर तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे. लेफ्ट मारले की त्याच्यानंतरची जी बिल्डिंग किंवा जे काही काम सुरू आहे
ते अक्षरा ग्रँडिओर पुनावळेचं. इथे कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल पण आहे, गेट तुम्ही बघू शकता याच्या सोसायटीच्या जस्ट बाहेर. सो हा जो एरिया आहे अक्षरा ग्रँडिओरचा, सो इथे तुमचे फ्लॅट्स असतील. आपण स्ट्रेट व्ह्यू बघूयात आता. बरंच मागे आणल्याने ओके. तुम्ही बघू शकता हा अर्थात स्ट्रेट व्ह्यू जुना असतो थोडासा. सो ॲडम विलेजचं त्यावेळेस काम चालू होतं बहुतेक. आता ती सोसायटी बनलेली आहे आणि त्याच्यानंतरच इथून कुठेतरी तो रस्ता आतमध्ये जाईल, ज्यामध्ये की आपल्याला तिकडे रस्ता जाईल. पण तुम्ही बघू शकता अप्रोच रोड अशा टाईपचा असेल. सो अप्रोच रोड असा असेल, तुम्हाला पुढे लाईफ रिपब्लिकचं गेट लागेल. सो इथे तुम्हाला अक्षरा ग्रँडियरची सोसायटी बघायला भेटेल. ओके. सो हे तर थोडक्यात लोकेशन बद्दलची माहिती. त्यानंतर लेआउट, जसं की सांगितलं होतं तुम्हाला की इथे 3 टावर असतील, A1, A2, A3. सो या साईडने ओके, या साईडने एंट्री असेल. सो A1, A2, A3 असे 3 टावर असेल. सो मधल्या टावरमध्ये आपले म्हाडाचे फ्लॅट्स तुम्हाला बहुतेक बघायला भेटतील आणि हे सर्व 26 माळ्याचे टावर्स असतील. आणि बाकीच्या तुम्हाला इथे बघू शकता, तुम्हाला सर्व अम्युनिटीज वगैरे, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, गार्डन, प्ले एरिया वगैरे सर्व टाईपचे तुम्हाला अम्युनिटीज तुम्हाला इथे बघायला भेटतील. त्यानंतर ओके, सो हा आहे 8 फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन. सर्व तिन्ही विंग्स आहे. सो A1, A2, A3. सो म्हाडाचे जे तुम्हाला येलो मार्क केलेले आहेत ते म्हाडाचे फ्लॅट असतील. 8 फ्लोअर आहे, त्याच्यामुळे इथे रेफ्युजी एरिया सोडलेला, बट या फ्लोअरवरती तुम्हाला 3 फ्लॅट 2 BHK चे बघायला भेटतील. तसंच हा आहे 9 to 12 फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन. यामध्ये अगेन अर्थातच हा 8 विंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट्स असतील. सो 9 to 12 वरती पूर्ण 4 पर फ्लोअर 4 फ्लॅट तुम्हाला इथे बघायला भेटतील. आणि तुम्ही बघू शकता की कॉमन वॉल तुम्हाला बाकीच्या विंग सोबत आहे, फक्त एक एक कॉमन वॉल तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर हा आहे 13 फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आणि 14 फ्लोअरला अगेन रेफ्युजी एरिया आहे. पण ते सोडलं तर बाकीचे 4 फ्लोअरचे तुम्हाला फ्लॅट बघायला भेटतील. तर एक्झॅक्टली तुम्हाला फ्लोअर प्लॅन आपण पुढच्या याच्यामध्ये बघूयात इथे. सो जसं की बघितलं 8 to 14 फ्लोअरवरती म्हाडाचे फ्लॅट असतील आणि प्रत्येक फ्लोअरवरती जवळपास 4 फ्लॅट असतील. आणि तुम्ही बघू शकता की किती प्रायव्हसी तुम्हाला इथे बघायला भेटेल. इथे इथे तुम्हाला स्टेअरकेस बघायला भेटेल. त्यानंतर 2 लिफ्ट तुम्हाला इथे बघायला भेटतील. 3 लिफ्ट सॉरी, कारण की 26 माळ्याची आहे. सो 3 लिफ्ट तुम्हाला इथे बघायला भेटतील. आणि चारही फ्लॅट 4 कॉर्नरचे तुम्ही म्हणू शकता. बट बाकीचा हा जो आहे तो दुसऱ्या विंगला कनेक्टेड आहे, एक विंग. पण बाकीचे फ्लॅट एकूणमेकाशी कनेक्टेड कुठल्याही दृष्टीने नाही आहेत. सो ती एक अगेन प्रायव्हसीच्या दृष्टीने चांगली. आणि सर्वांचा कार्पेट एरिया लेआउट सारखाच आहे, त्यामुळे कुठला पण एक आपण बघू त्या एक नंबरचा. सो एंट्री केलं की तुम्हाला लिव्हिंग रूम लागेल इथे. त्यानंतर लिव्हिंग रूमला तुम्हाला बाल्कनी बघायला भेटेल मोठी. त्यानंतर किचन लेफ्ट साईडला लिव्हिंग रूमच्या, ज्याला की ड्राय बाल्कनी सुद्धा आहे तुम्हाला. त्यानंतर पुढे गेल्यानंतर कॉमन टॉयलेट वॉशरूम तुम्हाला बघायला भेटेल, ज्याचे की अपोजिट साईडला तुम्हाला बेडरूम बघायला भेटेल, जे की चिल्ड्रन्स बेडरूम आहे. आणि त्यानंतर समोर गेल्यानंतर तुम्हाला इथे मास्टर बेडरूम बघायला भेटेल, ज्याला की अटॅच टॉयलेट बाथरूम सुद्धा आहे. सो अशा टाईपचा एक चांगला डिसेंट असा लेआउट तुम्हाला इथे बघायला भेटेल, विथ बाल्कनी, ड्राय बाल्कनी आणि 2 BHK विथ 2 टॉयलेट बाथरूम. आणि फ्लॅट्स तुम्ही बघू शकता की प्रायव्हसीच्या दृष्टीने सुद्धा चांगले आहेत. आणि समोरचा स्पेस तुम्ही बघू शकता, हा समोरचा स्पेस, कारण की या साईडला दुसरा फ्लॅट नाही, तर हा एवढा स्पेस तुम्ही यूज करू शकता. हा पण तुम्ही पकडू शकता तुमच्या. अर्थातच तुम्हाला बांधता येणार नाही काही, बट तुम्ही इथे शिवरॅकसाठी वगैरे किंवा बाकीचे कुंड्या किंवा मग ठेवायचे असतील तर ते ठेवू शकता. सगळ्या फ्लॅटला तुम्हाला तशा टाईपचा ॲडिशनल स्पेस तुम्हाला इथे बघायला भेटेल. सो ती एक अजून चांगली गोष्ट तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्यानंतर मार्केट रेट बद्दल बोलायचं झालं तर आता तर सेमच फ्लॅट आहे, सर्व सेम आहे. तर बिल्डरचे रेट 80 लाखाच्या वरती येतात, बट त्यामध्ये बाकीच्या गोष्टी पण असतात. तर त्याप्रमाणे जर आणि कार्पेट एरिया जो चालू आहे 12,000चा, इथे 10 ते 12चा रेंजमध्ये चालू आहे, डिपेंड्स ऑन सोसायटी वगैरे. सो त्याप्रमाणे पकडलं तर 55 ते 60 लाखापर्यंत इझिली तुम्ही 2 BHKचा रेट इथे पकडू शकता. आणि रेंट तुम्हाला 20, 22, 25 पर्यंत सुद्धा इथे बघायला भेटेल, बेस्ड ऑन कुठली सोसायटी आहे वगैरे. पण 20,000 तुम्हाला मिनिमम तुम्हाला इथे रेंट बघायला भेटेल.
त्यानंतर फायनल कन्क्लुजन काय? अर्थातच इथे तुम्ही विचार करू शकता 2 BHK विथ बाल्कनी प्लस हाय राईज आणि सर्व तुम्हाला प्रायव्हसी वगैरे त्या दृष्टीने त्या सर्व दृष्टीने तुम्हाला हा चांगलाच फ्लॅट आहे. फक्त पोझिशन लेट आहे. 3 वर्ष तुम्हाला वाट बघावं लागेल. ते जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही इथे डेफिनेटली विचार करू शकता. आणि लोकेशन पण तुम्हाला ज्यांना ज्यांना हे लोकेशन चालत असेल, लोकेशन चांगलंच आहे, एवढं वाईट नाहीये. सो हे लोकेशन ज्यांना चालत असेल ते सुद्धा तिथे विचार करू शकता. सो असा हा बहुतेक जास्त फ्लॅट तुम्हाला बघायला भेटणार नाही, जे माहिती की तुम्हाला हायर राईजला 14 माळ्यापर्यंत तुम्हाला भाड्याचे फ्लॅट बघायला भेटतील. असे क्वचितच फ्लॅट प्रोजेक्ट्स असतील. त्यामधला हा एक प्रोजेक्ट तुम्हाला इथे आहे, जे की कॉमन मध्ये सुद्धा आहे आणि हाय राईजला सुद्धा आहे. सो त्यामुळे तुम्ही इथे डेफिनेटली विचार करू शकता अर्ज करण्यासाठी. सो हे होतं या प्रकल्पाबद्दलची थोडक्यात माहिती. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर काय करायचंय? लाईक करा ना. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त कुठल्या दुसऱ्या स्कीम बद्दलचे डिटेल व्हिडिओ हवा असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी ते पुढील व्हिडिओमध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्कीम बद्दलची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.